किंवा ज्याला आपण निरोप समारंभ असंही म्हणू शकतो। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, माझे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो, आजच्या या निरोप समारंभ सोहळ्याच्या वेळी काय बोलावे हेच मला सुचत नाही। शब्द पसार झाले आहेत, मन भरून आलं आहे। डोळ्यासमोरून गेल्या 30-35 वर्षाची मालिका जात आहे। त्यामुळे अशा अवघडलेल्या वेळी काय बोलू, कसे बोलू असा प्रश्न माझ्यासमोर आहे। एका सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला। खूप हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले। मनात प्रचंड आशा होती, मोठमोठी स्वप्न होती। कुटुंबाच्या म्हणजेच आईवडिलांच्याही खूप अपेक्षा होत्या आणि नोकरीचा शोध सुरू झाला। त्यावेळचा काळ फार वेगळा होता। शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे नोकऱ्या मिळायच्या आणि मलाही मिळाली। सर्वांना प्रचंड आनंद झाला। मग पुढच्या सर्व गोष्टी क्रमाने होत गेल्या। जीव लावून आपल्या कामालाच सर्वस्व मानून मी सातत्यानं स्वतःला सुधारत गेलो आणि आपले काम हे सर्वस्व मानले असल्याने सहकार्यांचीही मला चांगली साथ लाभली। खरं म्हटलं तर नोकरी करणारा व्यक्ती एकाच वेळी 2 कुटुंबातील परिवारासोबत जगत असतो आणि दोन्हीकडेही त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक कुटुंब आणि दुसरं त्याचं कार्यालयीन कुटुंब। कुटुंबाच्या सुखादुःखासारखाच तो आपल्या सहकार्यांच्या सुखादुःखातही सहभागी होत असतो। मला स्वतःला मी भाग्यशाली समजतो, कारण तुमच्यासारखी माणसं मला लाभली, ज्यांनी माझं जीवन जगणं सुंदर केलं। आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्यामुळंच माझं जीवन सुखकर झालं। त्यामुळे माझ्या सर्व सहकार्यांचे न फिटणारे ऋण आहेत। तुमच्यापासून दूर जाताना तुमच्या सहवासाची, या वास्तूची खूप सवय झाली आहे। त्यामुळे मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येईल। रिअली आय मिस यू ऑल। मित्रांनो, जीवनाच्या वाटेवरती जगत असताना कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या। नोकरी, घर, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, या सगळ्या गोष्टी पार पाडत असताना रिटायरमेंट कधी आली ते कळलेच नाही आणि म्हणून उर्वरित आयुष्याचे काही नियोजन केले आहे। आता नव्या इनिंगची नवी दमदार सुरुवात करायची आहे। ज्यांना वेळ देता आला नाही, ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या करायच्या आहेत। ज्यांना वेळ देता आला नाही त्यांना वेळ द्यायचा आहे। थोडंसं मनासारखं जगायचं आहे। माझ्या ऑफिस परिवाराने तर मला खूप समजून घेऊन छान सहकार्य केले। आता माझ्या परिवाराकडून मला समजून घेतलं जावं ही अपेक्षा आहे, कारण एक चाकुरीबद्ध जीवन जगलेल्या माणसाच्या स्वभावात काही दोष नक्कीच असू शकतात। तेव्हा सर्वांनी समजून घेऊन आयुष्याची संध्याकाळ गोड करावी हीच अपेक्षा करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। अनावधानाने कधी माझ्याकडून काही चुकले असेल तर आपल्या सर्वांची माफी मागतो। तुम्हाला सर्वांना आणि या वास्तूला प्रणाम करून येथेच थांबतो। धन्यवाद।